हो, आज आपण करणार आहे होम टूर. नमस्कार, वेलकम टू अवर चॅनल. मी गीतांजली. तर आज आपण करणार आहे होम टूर. तर ही आहे आमच्या घराची एंट्री. म्हणजे तर हा आहे हॉल. तर इथं आम्ही करणार आहे टी व्ही युनिट आणि इथून आम्ही करतो आहे आमचं ओपन किचन. तर इथं आहे आमचं ओपन किचन. तर ह्याच्यामध्ये तर इथं आहे खिडकी आमची, म्हणजे ही हॉलमधली खिडकी आहे. तर ही आमची आई. तर इथं आमचं आहे टी व्ही युनिट येणार आहे. आणि इथं असा जस्ट स्पेस आहे आणि इथे आमच्या पप्पांचा फोटो. आणि त्यानंतर इथं आहे ओपन किचन. ओपन किचनमध्ये तर इथं थोडी लाईट कमी आहे कारण की मी संध्याकाळी शूट करते आहे. तर इथं असं एक ब्रेकफास्ट काउंटर करणार आहे आम्ही, म्हणजे इथे. आणि त्याच्याबरोबर टॉयलेटरी युनिट्स आणि ब्रेकफास्ट काउंटरबरोबर डिनर पण टेबल, म्हणजे असं आमच्या डोक्यात आहे. लेट्स सी हाव इट वर्क्स. त्याच्यानंतर इथं आहे फ्रीज आणि त्याच्या शेजारी आहे इथं देवघर आहे आणि कमी. तर ही आहे आमच्या आजीची बेडरूम. ह्याच्यामध्ये इथं बेड घेणार आहोत. आणि इथं एक म्हणजे आमचं जे जुनं कपाट आहे जे आमच्या पप्पांनी बनवून घेतलेलं, तर त्याला आम्ही स्टाईल करणार आहे इथं. असं काहीतरी आमच्या डोक्यात आहे. आणि इथं आपण हे करणार, ह्या साईडला आपण करणार आहे ड्रेसिंग टेबल. सॉरी, इथं आपला ड्रेसिंग टेबल करायचा प्लॅन आहे. लेट्स सी हाव इट. दिस इज द माय ग्रँडीज बेडरूम. कमिंग. आमचं होतं की ही आमची वॉशिंग मशीन आहे, तर तिला आम्ही इथं ठेवणार होतो, म्हणजे इथंच ठेवणार आहे. तर इथं वॉशिंग मशीन आणि त्याच्यासोबत डिशवॉशर असं काहीतरी आमचा प्लॅन आहे. आणि इथं आमचे आहे, इथं जे आहे ते आता इथं दिसत नाही आहे तुम्हाला, म्हणजे दिसतंय का नाही मला माहीत नाही. तर हे आम्ही वॉशरूम करणार आहे, म्हणजे हे 2 in 1 करणार आहे. ह्या साईडला बाथ स्पेस आणि त्या साईडला कमोड. आणि हे आहे इंडियन टॉयलेट, जे आमचं पहिल्यापासूनचं आहे, तर ते आम्ही तसंच ठेवलं आहे. स्टेअरकेस आहे ऑलरेडी जुनंवालं. हो सॉरी मी हे विसरले. तर इथं मी हे आमचं जुनं असं जस्ट शटर होतं, तर ह्याचा इथं आम्ही चेंजेस करणार आहे, म्हणजे इथं आम्ही डोअर घेणार आहे. तर लेट्स सी. अजून इथलं मी कन्फ्युजनमध्ये. हे आमचं स्टेअरकेस आहे. तर आमची रुबी पण आहे आमच्यासोबत आमच्या घराची टूर घ्यायला, म्हणजे ती रोज येते. इथं आधी खिडकी नव्हती, तर इथं आम्ही खिडकी काढलेली आहे. आणि हे सगळं डेकोरम इंटेरियरच्या अंडर चालू आहे. तर हा आमचा शिवम भैया करतोय. तर कसं काय होतं आहे तुम्ही स्टे ट्यून राहा, तुम्हाला कळेल आमच्या घराचं कसं काय काय प्रोसेसिंग आहे. तर इथं आमची ऑलरेडी विंडो होती, ज्याच्यात आम्ही साईज कमी केली आहे. आणि त्याच्यानंतर इथं आमचं एक डोअर आहे. इथं वॉशरूम केलं आहे आम्ही. आणि दिस इज द रूम जिथं मी आणि माझी आई राहणार आहे. तर इथं नॉर्मल बेड. इथं आमचा स्टोरेज स्पेस आहे म्हणजे. आणि इथं बे विंडो आम्ही स्टाईल केली आहे. तर ती आता कशी होते काय होते तुम्ही स्टे ट्यून राहा, आमचे ब्लॉग्स बघत राहा, तुम्हाला कळेल. कम ऑन गाईज. दिस इज द स्पेस. इथं अशी स्पेस राहते. तर स्टेअरकेसवरून वर आल्यानंतर, म्हणजे इथं आधी रूम होती आमची, तर त्याच्यात आम्ही वॉशरूम ॲड केले. आम्ही 2 मास्टर बेडरूम केल्यामुळे तर ही एवढी स्पेस राहते. तर इथं आमचं डोक्यात आहे की कल्चरल रूम करायचे. तर तुमच्याकडे काही आयडियाज असतील किंवा तुमच्याकडे काही नवीन वेगळं इनोव्हेशन असेल तर तुम्ही मला कमेंट करा. मग त्या पद्धतीने आपण थोडं वर्कआउट करू. गॉट इट. त्यानंतर दिस इज द मास्टर बेडरूम. ही माझ्या दादाची आहे. तर ही फुल असं म्हणजे म्हणजे आधी जे आमचं घर होतं त्याच्यामध्ये इथे हॉल होता. तर हे आहे त्याचं वॉशरूम. हे पूर्ण असं अजून कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. तर चालू आहे. हे 2 पार्ट्समध्ये, म्हणजे आमचे सगळेच वॉशरूम 2 पार्ट्समध्ये आहेत. ग्लास स्लायडिंग एक साईडून असं आम्ही प्लॅन केलं आहे. बघू आता कसं काय होतं आहे. त्यानंतर इथं जी आमची छोटी विंडो होती अशी एवढी, तिथं आम्ही मोठी करून केली आहे. मग आता इथे आमचं येणारे वॉकिंग वॉर्डरोब ह्या साईडला.
ते झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच कसं दिसतंय काय दिसतंय. आणि मग इथं नॉर्मल बेड आणि इथं फ्रेंच डोअर आणि ही आमची रुई आहे. तर इथं गॅलरी घेतली आम्ही. तर आमच्या डोक्यात आहे की इथं आम्ही एखादा म्हणजे झोपाळ्या टाईपमध्ये काहीतरी करायचं. जर तुमच्याकडे काही सजेशन्स असतील किंवा आयडियाज असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर त्याप्रमाणे आम्ही वर्कआउट करू, कारण की अजून ते इन प्रोसेस आहे. इथून वर गेल्यानंतर आमचं टेरेस आहे. तर टेरेसवर आम्ही छोटीशी एक स्टोरेज रूम घ्यायचं डोक्यात आहे. म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे लेट्स सी हाऊ इट वर्क्स. आणि ही घर बघायला येते आहे की नाही बाळ. तर दिस इज द. तर मी तुम्हाला मगाशी आमच्या कल्चरल रूमबद्दल सांगितलं. तुमच्याकडे काय आयडियाज असतील तर त्या पण तुम्ही मला सांगू शकता बरं का. तर तिथे स्टेअरकेसवरून वर आल्यानंतर इथे थोडासा स्पेस आहे. तर मग आमचं काहीतरी असं आहे की ह्या रूमच्या रिलेटेड समथिंग काहीतरी आम्ही तिथे करणार आहे. तर तेच बघायसाठी तुम्ही माझ्याबरोबर स्टे ट्यून राहा. आणि थँक्यू डेकोरम इंटेरियर फॉर बिल्डिंग अवर हाऊस, फॉर डेकोरिंग अवर हाऊस अँड टर्निंग समथिंग न्यू इन अवर हाऊस. कारण की आय नो पीपल म्हणजे जुन्या लोकांच्या विचारात आणि नवीन लोकांच्या विचारात फरक आहे. तर तुम्ही दोन्हीचा विचार घेऊन आमच्या म्हणजे घराला नवीन काहीतरी हे देताय. तर थँक्यू फॉर दॅट. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय व्हिडिओ.